घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आपल्याला पाहायला मिळणार आहे। आतापर्यंत आपण पाहतोय की शर्वरीवरती डाऊट घेणारी एकटी ऐश्वर्या आहे, जिला शर्वरी प्रत्येक वेळेला मात्र आता कोणीही सांगितलं तरी तिला पटत नाहीये की शर्वरीने मात्र आता खून केलेला नाहीये। ऐश्वर्या तिला आता चांगलीच ओळखून आहे, कारण आता स्वतः एखादा वाईट माणूस असला तर त्याला त्या माणसाने केलेल्या कृत्यांचा सहजपणे आता बरोबर रीतीने माहिती पडलेली असते आणि तोच दृष्टिकोन मात्र आता ऐश्वर्याचा आहे, तो म्हणजे शर्वरीकडे बघण्याचा। ज्या वेळेला ऐश्वर्याचा हा दृष्टिकोन मात्र आता ती ज्या वेळेला सांगते ती म्हणजे आता इकडे जानकीला, आणि जानकी सुद्धा त्याच दृष्टीने विचार करत मात्र आता ऐश्वर्याच्या सोबतीने जानकीने सुद्धा आता एक प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅनचाच भाग म्हणजे आता इकडे शर्वरीला पळवणं। पण या सगळ्यामध्ये जानकीने सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी जर का तुझ्या डोक्यामध्ये जी गोष्ट आहे ती जर का खरी असेल आणि ती खरी गोष्ट सगळ्यांच्या समोर जर का आणायची असेल तर आता मी आईंना सुद्धा या सगळ्यामध्ये सहभागी करून घेईन। कारण आता उगाच हे सगळे जे काही गैरसमज होत आहेत, या गैरसमजामधून बाहेर जर का पडायचं असेल ना, तर आता घरातल्या सगळ्यांच्या समोर जे काही खरं खरं आहे ते सत्य मात्र आता आलं पाहिजे, असं म्हणत मात्र आता इकडे जानकीने अट ठेवलेली आहे। जानकीच्या अटीनुसार मात्र आता पुढे सगळं घडलंय, कसं घडलंय, काय घडलंय, स्वतः सुमित्रा आपल्या लेकीचं थोबाड फोडायला कशी पुढे आलेली आहे, सविस्तरपणे पाहू। इकडे आता जानकी सांगायला लागते, ठीक आहे, तुझ्या डोक्यात जर का आता आहे की हे सगळं असंच घडलेलं आहे तर आता मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे विचार करायला तयार आहे, पण त्याआधी आपण एक प्लॅन करायचा आहे। आणि त्यावरती ती सांगायला लागते, कसला प्लॅन? आणि त्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागते जानकी की हे बघ, या सगळ्यामध्ये आपण ना आईना सुद्धा इन्व्हॉल्व करायचं आहे, कारण त्यांना असं वाटतंय ना की शर्वरी निर्दोष आहे आणि आपण शर्वरीला या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे सगळेच जण दोषी ठरवत आहोत। म्हणजे त्यांना सुद्धा विश्वास बसेल की काहीही झालं तरी आपण जे काही बोलतोय ते बरोबर बोलतोय। त्यावरती ती सांगते, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण आईंनी मात्र आता या प्लॅनचा विचका केला नाही पाहिजे। यावरती जानकी म्हणते, ठीक आहे, त्यांना मी सांगणार आहे की काहीही झालं तरी आता तुमच्या समोर जे काही सत्य आहे ते सत्य मी आणेन, पण तोपर्यंत तुम्ही कुणाशीच काही बोलायचं नाहीये। आपल्याला सगळ्या गोष्टींचा शोध सुद्धा घ्यायचा आहे आणि त्यासाठी जानकी खूप मोठा प्लॅन करते। जानकी सांगायला लागते की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण शरुवंशांना सांगायचं आहे की आमच्या हाती असा काही पुरावा लागलेला आहे की या सगळ्यामध्ये खुनी कोण आहे, म्हणजे खुनी राहुल नाहीये पण तिसरीच व्यक्ती आहे, हे आम्हाला समजलंय। आणि त्यावरती तिची आता जी काही ऍक्शन असेल, ऍक्शनची रिॲक्शन असेल ती आता आपण जाणून घ्यायची आहे, असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे ऐश्वर्या की ती फक्त तुझ्यावरतीच विश्वास ठेवेल। आम्ही जर का तिला काही सांगण्यासाठी गेलो तर ती आमच्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि म्हणूनच तूच या सगळ्यामध्ये पुढाकार घे आणि तूच तिला हे सगळं सांगायला जा। यावरती जानकी सांगायला लागते, हो, ते मीच करणार आहे, कारण काहीही झालं तरी सुद्धा या प्लॅन मध्ये मला आता तुला एकदा तुझी शहानिशा करून द्यायची आहे की आता हे जे काही तू विचार करतेस ना तो चुकीचा आहे। मला खात्री आहे की शर्वरी वंश या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा असं काही करणार नाहीत। यावरती सांगते, ठीक आहे, या प्रत्येक वेळेला तू कदाचित बरोबर असशील, पण जानकी या वेळेला मात्र आता तू पूर्णपणे चुकलेली आहेस, हे मी जोपर्यंत तुला सिद्ध करत नाहीये ना तोपर्यंत मात्र आता मी गप्प बसणार नाहीये, असं म्हणत तिने आता जानकीला या सगळ्यामध्ये म्हणजे आपला आता प्लॅन सांगितलाय। जानकी लगेच शर्वरीकडे जायला निघाली, पण तोपर्यंत शर्वरीकडे जानकी जात असताना इकडे आता या दोघांनी म्हणजे इकडे देसाई आणि या दोघांनी प्लॅन असा केलेला आहे की काहीही झालं तरी सुद्धा या प्रकरणामध्ये शर्वरी अडकली गेली पाहिजे। शर्वरी कोणत्याही प्रकारे या प्रकरणातून सुटली नाही पाहिजे, कारण शर्वरी जर का चूक नाही केलं तर आपण आता पूर्णपणे अडकवून जाऊ। म्हणून या दोघांनी शर्वरीला पळवण्यासाठी मात्र त्या बाईला पाठवले आणि आपण पाहिलं की ती बाई आता इकडे शर्वरीला पळवण्यासाठी तिकडून निघाले। जर का शर्वरीने काहीच केलेलं नाहीये तर शर्वरीला खरं तर पळण्याची काहीच गरज नसते, पण आता तिच्या मनामध्ये असं आलेलं आहे की नाही, ही बाई जर का आपल्याला इथून पळवून लावत असेल तर पळावं, काय माहिती उद्या कोर्टामध्ये काय होणार आहे ते। आणि त्यानंतर ती सांगायला लागते, चल ग, तुला सुद्धा जायचंय ना वॉशरूमला,
असं म्हणत ती आता शर्वरीला तिकडून वॉशरूमला घेऊन जाते. शर्वरीच्या डोक्यामध्ये द्वंद्व चालू आहे. तिला कळतच नाहीये की आपण जे करतोय ते बरोबर. उद्या जर का जानकी वहिनी इकडे आली आणि आता तिने आपल्याला इकडे नाही बघितलं तर काय होईल? माझे घरचे मला सोडवता येत नाही, पण घरचे जरी सोडवत असले तरी त्यांच्या डोक्यामध्ये मात्र आता माझ्याबद्दल आहेच ना, की मी अजून काही केलंय की काय, असं त्यांच्या डोक्यामध्ये आहेच. असा विचार करत आता मग ती पळण्याचा प्रयत्न करायला लागते. पण त्याच वेळेला मात्र आता ती त्या बाईला सांगायला लागते, नाही मी नाही पळून येणार. कारण मला तिचं मन तिला सांगायला लागतं, नाही जानकी वहिनी काहीही उलटा पालटा करेल पण मला इथून सोडवेल मात्र 100%. असा आता तिच्या डोक्यात विचार आहे आणि ती आता पुन्हा एकदा जाण्याचं कॅन्सल करते. ती पळण्याचं कॅन्सल करते म्हणून तिच्या सोबतची बाई सुद्धा कॅन्सल करते. कारण आता तिला पाठवलेलं असतं ते म्हणजे स्वतः आता इकडे राहुल आणि देसाईने त्याने सांगितलेलं असतं की काहीही करून शरूच्या हातून खूप मोठी चूक घडवून आणायची. आणि ती चूक काय असू शकते तर ती म्हणजे आता जेलमधून फरार होण्याची. आणि ती चूक करण्यासाठी शर्वरीला भाग पाडण्यात आलेलं असतं. पण शर्वरी अचानकपणे माघार घेते आणि ती मुलगी सांगायला लागते, ठीक आहे मग तू पड इथे खितपत, मला काय करायचंय. शरू सांगते, पण 1 मिनिट, तुला इथे पाठवलंय तरी कोणी? ही गोष्ट मात्र आता मला सांगशील का? म्हणजे आता मला पळवण्यासाठी तुला इथे करायची काय गरज पडली होती? असं म्हटल्यावरती ती मुलगी थोडीशी गडबडले. ती ज्या वेळेला गडबडले त्यावेळेला मात्र आता शरू सांगायला लागते, बोल तुला हे सगळं करायला सांगितलं तरी कोणी? आणि त्यावरती मात्र आता ती सांगायला लागते, अच्छा म्हणजे त्या विक्रांतने आणि आता त्या देसाईने तुला सांगितलंय का? आणि त्यावेळेला शरू विचार करायला लागते, बरं झालं मी या सगळ्यामध्ये मात्र आता पळून गेले नाही. आणि दुसऱ्या दिवशी जानकी तिला भेट आता जानकी तिच्यासाठी नेहमीसारखा डबा घेऊन आलेली आहे. पण यावेळेला मात्र आता जानकी प्लॅन घेऊन आलेली आहे. आतापर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये जानकीने उलट सुलट तिच्यासोबत कधीच काही बोललेली नव्हती. पण यावेळेला मात्र आता जानकी आलेली आहे ती मोठा प्लॅनच घेऊन. कारण आता तिला ऐश्वर्याला खोटं सिद्ध करायचं होतं किंवा जे काही आहे ते खरं काय आहे याची जाणीव करून घ्यायची होती म्हणू शकतो आपण. आणि त्यासाठी मात्र आता जानकी तिकडे आले. आणि जानकी आल्यावरती जानकी आता तिला सांगायला लागते, हे बघा वंश, मला तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे. म्हणजे आता तुम्हाला कुणीही या जेलमध्ये अडकवू शकत नाहीये कारण आपल्याला खूप मोठा पुरावा सापडलाय. आतापर्यंत शांत असलेली शर्वरी अचानकपणे वरती बघायला लागते आणि वहिनी, अगं कसला पुरावा? काय पुरावा? तू कशाबद्दल बोलत आहेस? असं आता विचारायला लागते त्यात. आणि त्यावरती जानकी मात्र आता सांगायला लागले, अगं का हो काही नाहीये. म्हणजे आता मला तर असं वाटतंय की राहुलने सुद्धा खून केलेला नाहीये, तर आता खून करणाऱ्या व्यक्तीचा एक वेगळं सत्य समोर आले. असं म्हटल्यावरती ती गडबडलेली आहे. कसलं सत्य? काय सत्य? आणि त्यावरती मात्र आता जानकी सांगायला लागते, वंश अहो आपल्या हातामध्ये खूप मोठा पुरावा सापडलेला आहे. म्हणजे आता जी विक्रांतची बॉडी सापडली ना त्या बॉडीच्या आजूबाजूला अशा काहीतरी गोष्टी सापडल्यात ना की ज्या गोष्टींच्या मुळे आता फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर तुम्हाला इथे आता म्हणजे ज्या व्यक्तीने मारले त्याचे सॅम्पल सुद्धा मिळतील. आणि त्यानंतर मात्र आता राहुल आहे की अजून कोणी आहे हे सुद्धा सिद्ध होईल. पण प्रथम दर्शनी त्यांना त्या गोष्टी सापडल्यात ना त्या गोष्टी कोणत्या तरी बाईच्या आहेत. तुम्हाला माहितीये का की आता इकडे विक्रांतच्या वाईटावरती कोणती बाई टिकू शकलेली असते किंवा कोणती बाई विक्रांतच्या वाईटावरती होती? आता मात्र शर्वरी गडबडले आणि शर्वरी विचार करायला लागले, नाही नाही हे सगळं माझ्याच दिशेने येत आहे. आणि त्यावरती ती म्हणते, नाही ग बहिणी, मला खरंच काही माहित नाहीये. आणि शर्वरी गडबडलेली पाहून आता जानकीच्या लक्षात आले काहीतरी ही आपल्यापासून सत्य आता लपवत आहे. हे ज्या वेळेला लक्षात आले जानकी निघून गेले. आणि त्या जानकी इकडे आलेली आहे ती म्हणजे घेण्यासाठी घरी आता मात्र सुमित्राला घेण्यासाठी आल्यावरती ती सांगायला लागते, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चला, सगळ्या सत्याचा आणि त्यानंतर सुमित्रा सांगते, मी कशासाठी येऊ? मी आता कुठेही येणार नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते ते म्हणजे ऐश्वर्या सांगायला लागते, आई तुम्हाला सगळं सत्य जाणून घ्यायचं आहे ना, मग आत्ताच्या आत्ता चला, जे काही सगळं सत्य आहे ते तुमच्या समोर येईल. आणि मग आता इकडे सुमित्राला घेऊन या दोघे जणी निघालेले आहेत. ज्या वेळेला सुमित्राला घेऊन पोलीस स्टेशन आणि त्यावेळेला आपण पाहतोय की इकडे शरूला समजलंय की आपले सॅम्पल सापडलेत म्हणून शरू पळून जाण्याचा प्रयत्न करते. ज्या बाईला काही वेळापूर्वी शरूने आता आपण जायचं नाही असं आदल्या रात्री सांगितलेलं असतं त्याच बाईसोबत शरू पळून निघालेले असताना
मात्र जानकी तिकडे पोहोचले. पोलिसांना आधीच खबरबात दिलेली आहे जानकीने आपल्या प्लॅनची आणि त्यामुळे तिला पकडले आणि सुमित्राने तिचं थोबाड फोडले. मुलगी म्हणायची, लाज वाटते मला तुला, म्हणजे आता तू हे सगळं केलंस. जानकीने मला ऑलरेडी प्लॅन सांगितला होता असं म्हणत सुमित्राने 3:13 वाजवत मात्र आता शरूचं थोबाड फोडत जानकी आणि म्हणजे खरं तर जानकीला पण धक्का बसलाय. ऐश्वर्याने आपलं म्हणणं खरं केलेलं